श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नकोस. जर आज हा स्वामी संदेश तू संपूर्ण ऐकलास तर तुझ्या त्या मार्गातले ते विघ्न आणि ते कष्ट दूर मी करीन, हे तुला वचन देतो. हा संदेश देखील त्यांच्यापर्यंतच मी माझ्या आज्ञेने देत आहेत जे माझे प्रिय बाळ आणि भाग्यवंत ठरणार आहेत. तेव्हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुझ्या मनातली ती इच्छा मी जाणली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. तेव्हा आता मनात शंका ठेवू नको. ते नकारात्मक विचार जर तुझ्या मनात असतील की ते माझे कार्य होईल की नाही, ते यश मला मिळणार की नाही आणि ते सर्व काही सुख मी प्राप्त करेल की नाही, तर या सर्व शंका आणि त्यांचे निरसन करण्यासाठीच हा संदेश मी तुला देऊ इच्छितो. बाळा, लक्षपूर्वक ऐक. तुझी ती सर्व काही संकटे आता नष्ट पावणार आहेत, कारण माझा चमत्काराचा दिव्य आशीर्वाद तू प्राप्त करणार आहेस. तुला ते आशीर्वाद आणि चमत्काराच्या रूपात प्राप्त होणार आहे. जो नितांत श्रद्धेने, भक्तीने आणि श्रद्धेने माझ्यापर्यंत आला आहे, त्याला मी अशा कुठल्याही संकटात पडू देणार नाही. जेव्हा तुम्ही आमचा धावा करता, देवाकडे तुम्हाला हवे असलेले प्रार्थनेने मागता, तेव्हा देवही तुमची प्रार्थना ऐकतात आणि तुम्हाला त्याचे उत्तर एखाद्या संकेताद्वारा किंवा एखाद्या तुमच्या प्रिय असणाऱ्या नात्यांद्वारा मी ते चिन्ह किंवा ते संकेत तुम्हाला देत असतो. बाळा, जर तुम्ही लक्ष दिले असेल तर मागील खूप काळात मी तुम्हाला ती काही चिन्हे आणि ते काही संकेत दिले आहेत. बाळा, आज तो दिवस आहे ज्यात तू आनंदी होण्याची वेळ आली आहे. आजचा दिवस आणि तुझ्यासाठी येणारे 48 तास खूप काही महत्त्वाचे आहे. तू त्या कार्यासाठी माझी प्रार्थना देखील केली आहेस. तेव्हा हे विसरू नको की तुझा देव सदैव तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. तुम्ही जेव्हाही माझ्याकडे प्रेमाच्या दृष्टीने आणि आशेच्या दृष्टीने पाहू इच्छिता, त्यावेळेस मी तुम्हाला नकार देणार नाही आणि मी तुम्हाला कधीही दुर्लक्षित करणार नाही. तू माझा प्रिय बाळ आहेस. तुझ्यासाठी ते अशक्यही शक्य करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत हा संदेश देत आहे. तू मला स्वामी माऊली म्हणून हाका मारतोस. मी आज तुला काही सांगू इच्छितो. बाळा, शांत राहा. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. मी तुमच्या समस्यांवर काम करत आहे आणि त्या समस्या सुटण्यासाठी तुम्ही जी काही माझी प्रार्थना केली आहे, देवाकडे विनंती केली आहे, ती मान्य झाली आहे. बाळा, आता तुझ्या मनातून ती शांतता तू प्राप्त कर आणि फक्त माझ्या चमत्काराची वाट बघ. योग्य वेळ आली की तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार. तुझ्या ते घेतलेले हाती असलेले कार्य गती घेणार आहे, यावर विश्वास ठेव. कारण देवाचा चमत्काराचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात. तेव्हा विश्वासाने पुढे चालत राहा. ते तुमच्या मार्गात तुम्हाला प्राप्त होणार आहे. जेव्हा तुम्ही विश्वासाने प्रत्येक पाऊल पुढे टाकाल, तेव्हा तुम्ही काही अद्भुत प्राप्त कराल. देव म्हणतात, बाळा, तुझ्या ज्या काही अपेक्षा आहेत ते तू माझ्याकडे प्रार्थनेने मांड आणि मी त्या पुढील काळात जास्त पटीने तुला मिळवून देईल आणि तू त्याचा विचार
करत बसू नकोस. आपल्या कर्मात मन लाव, कारण हे कर्मच तुला खूप काही पुढे नेणार आहेत. तेव्हा कर्मांना विसरून चालणार नाही. देवाचा आशीर्वाद तर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे. तुम्ही केलेले देवाचे ध्यान, तुम्ही केलेले देवाचे नामस्मरण, तुम्ही केलेले देवाचे चरित्राचे पाठ कधीही विफल होणार नाहीत. बाळा, शांत रहा आणि चमत्कार बघायला तयार रहा. देव म्हणतात, तू ज्या क्षणाला खूप काही प्रयत्न करून थकलेला असशील आणि ज्या वेळेस तू खूप काही धीराचा एक प्रयत्न करशील, त्या क्षणाला तुझ्यासोबत माझा चमत्कार होईल. कारण देव तुझे ते गुण पुढे आणू इच्छितात. देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या बळावर ते कार्य करावे आणि पुढे जावे. त्यासाठी देव तुम्हाला ते धैर्य, ती मजबूती, ते साहस आणि ते काहीतरी पराक्रम करण्याची संधी देत आहेत. तेव्हा तुम्ही ती आनंदाने स्वीकारावी आणि पुढे जावे. तुमच्या कार्यात तुम्ही जेव्हा मन लावून कार्य कराल, तेव्हा तुम्ही ते सर्व काही तुमच्या हितास्तव करून घ्याल. देव म्हणतात, मी तर तुझ्या नेहमीच पाठीशी उभा आहे. बाळा, घाबरणे सोड, चिंता करणे सोड, त्या कार्यात मन लाव आणि मग बघ तुझी प्रगती. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्या आशीर्वादांना तुझ्याकडे पाठवू इच्छितो. तू ते आनंदाने स्वीकार कर, अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, तू जेव्हा माझ्या वचनांवर विश्वास ठेवशील, तेव्हा ते चमत्कार तुला दिसायला लागतील. तुझ्यासोबत ते अनुभव घडायला लागतील. बाळा, तुम्ही खूप काही प्रयत्न करून थकला असाल तर मी तो तुम्हाला विश्रामही देईल. त्या मार्गात तुम्हाला मी ती संधी देखील देईल. कारण तुमच्यासाठी विश्राम घेणेही एक आनंदाची घटना ठरेल. कारण जेव्हा तुझे मन शांत होईल, तो आराम घेऊन, तो विश्राम घेऊन आणि तू पुन्हा त्या कार्यासाठी उत्साहाने उभा राहशील, तेव्हा अगदी लगेच तुला तो माझा दिव्य चमत्कार प्राप्त होईल. बाळा, कारण माझे तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर कृपा दृष्टी आहे आणि लक्ष आहे. तू असा समजू नकोस की मी तुला कधी दुर्लक्षित केले आहे. प्रत्येक वेळेस आठव, जेव्हा तुला काही कठीण वेळ आली आहे, तेव्हा तुझ्यासाठी तुझा देवच आला आहे. बाळा, तुम्ही ज्या नात्यांवर विश्वास करता, ज्या मैत्रींसोबत तुम्ही राहू इच्छिता, त्या मैत्रीमध्ये आणि त्या नात्या संबंधांमध्ये तुम्ही खूप काही गुरफटून जाऊ नका. ठेवा, सर्व काही आपल्याकडे ठेवा, पण त्यासाठी एक सीमाबंधन ठेवा. योग्य तो वेळ तुम्ही त्यांना द्या. पण जर तुम्ही खूप काही वेळ त्यातच घालवलात, तर तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी, तुम्ही तुमच्या पुढील जीवनासाठी, तुमच्या काही ध्येयांसाठी तो वेळ कसे द्याल? बाळा, काही नियोजन कर, वेळेला निर्धारित कर आणि पुढे जा. तुझा वेळ कुठे निरर्थक वाया तर जात नाही ना, याची दक्षता ठेव. देवाचे ध्यान आणि चिंतन करण्यासाठी थोडा वेळ काढ, कारण त्यामुळे तुझ्या मनाला ती शांती प्राप्त होते, तुझ्या अंतरात्म्याला ती तृप्ती प्राप्त होते. तेव्हा तुम्ही अध्यात्माकडे वळू इच्छिता, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की तुम्ही वेळेचे नियोजन करा आणि देवाकडे श्रद्धेने काही क्षण थांबा आणि देवाकडे
तुमचे प्रश्न मांडा. देव त्याचे उत्तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन देतील. यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही देवांवर विश्वास करून तुमची ती काही इच्छा देवांपुढे मांडता, देवाशी सुस्पष्ट होता, तेव्हा देव तुमच्याकडे ते चमत्कारिक आशीर्वाद पाठवण्यासाठी आपल्या देवदूतांना तुमच्याकडे पाठवतात आणि तुम्ही ते चमत्कार अगदी सहजरित्या प्राप्त करता. देव म्हणतात, बाळा, जो कोणी या क्षणाला त्या आर्थिक चमत्कारांबद्दल खूप काही प्रश्न माझ्याकडे करत आहे, माझे लक्ष तुझ्यावर आणि तुझ्या मनातल्या त्या सर्व काही प्रश्नांवर आहे, तेव्हा तुमच्यासाठी तो आर्थिक चमत्कार या महिन्याच्या शेवटी होणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा, कारण देव तुझ्यासाठी ते तिप्पट करून देणार आहेत. यात शंका कुशंका घेऊ नका. देवांजवळ ते अद्भुत चमत्कार आहेत. जे तुम्हाला आज अशक्य वाटते ते देवांसाठी शक्य करायला क्षण देखील लागत नाही. तुझा देव तुझी काळजी घेण्यासाठी इथे उपस्थित आहे. तू तुझ्या मनातले ते सर्व काही माझ्या समोर उकल आणि मी ते जे तुला हवे आहे ते देण्यासाठी इथे आहे. विश्वासाने ते माग, मी ते लवकरच तुला देईल. चिंता, क्लेश, भांडणे यापासून दूर राहा आणि देवाच्या शांतीत राहा. देवाच्या नामात राहा. देवाच्या सहवासात राहा. तुम्ही ते अगदी आनंद आणि खूप काही आनंदाचे क्षण पुढील काळात पाहणार आहात. जर तुम्ही विश्वास करता तर ते तुम्हाला एका चमत्काराद्वारे देण्यात येईल. तुम्ही त्या नात्यातून खूप काही आनंद प्राप्त करू इच्छिता, पण खूप काही अडचणी येत आहेत. देव म्हणतात, माझ्या आशीर्वादाने आणि तू केलेल्या माझ्या नामस्मरणाने मी तुझ्या त्या अडचणी दूर करेल आणि तुला ती शांती आणि तो आनंद प्राप्त करून देईल. तुम्ही त्या कौटुंबिक सुखासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात. ते तुम्हाला अगदी या पुढील काही क्षणात देखील प्राप्त होईल. विश्वास ठेवा. तुझे ते नाते तुझ्यापासून दूर जाणार नाही. आता चिंता मुक्त हो. बाळा, मी तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. बाळा, तुझे ते नाते आता इथून पुढे अधिकच घट्ट होताना तुम्ही पाहाल. तुमच्यात ते सुसंवाद प्रस्थापित होतील, जे आजपर्यंत खूप काही त्रासांनी आणि खूप काही क्लेशांनी भरलेल्या जागा होत्या, त्या आता सुसंवादाने आणि प्रेमाच्या आनंदाच्या क्षणांनी भरल्या जातील. देवाने तुमचे हे ऋणानुबंध तयार केले आहेत, तेव्हा यात शंका घेऊ नका. तुम्हाला ते हवे असलेले प्रेम नक्कीच प्राप्त होईल. माझ्या बाळा, तुझ्या आर्थिक, भावनिक खूप वेळा विश्वासघात झाला आहे. तुझं मन खूप वेळा दुखावलं देखील आहे. तरीही तुझ्या वादळात तू उभा आहेस, कारण मी तुझ्या सोबत आहे. तेव्हा चिंता करणे सोड आणि या वादळातून तुला मीच मोकळा मार्ग करून देणार आहे. तेव्हा विश्वासाने पुढे जा. तुमच्याजवळ तीच नाती मी ठेवू इच्छितो, ज्यात तुम्हाला ते आनंद प्राप्त होतील. तुमचे ते क्लेश आता समाप्त होतील. माझा कृपेचा आशीर्वाद आणि माझा चमत्कार तुझ्या दिशेने येत आहे. त्याला आनंदाने स्वीकार कर आणि तुझ्या या संसारात तो आनंद प्राप्त कर.
आणि अध्यात्मातही तुला जी पुढे जाण्याची अपेक्षा आहे त्यातही तू यश प्राप्त करशील. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे. नाम जपाला अंतर देऊ नकोस बाळा, कारण तुम्ही माझी प्राप्ती नाम जपानेच केली आहे. तुमचा देवावर केलेला विश्वासच तुमच्यासाठी कार्य करणार आहे. तेव्हा तुम्ही शांत राहा आणि देवाचे चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करा. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही खूप काही काळापूर्वी खूप काही गमावले आहे, तर देव तुमच्यासाठी आज तुम्हाला वचन देऊ इच्छितात की बाळा, पुढील काळात तुला ते गमावलेले जे वाटत आहे ते तिप्पट होऊन आनंदाने प्राप्त होईल आणि तू आनंदाने, हर्षाने, उल्हासाने भरून येशील. देवाचे नियोजन तुझ्यासाठी अफाट आणि शक्तिशाली आहे. तुम्ही हा शक्तिशाली संदेश ऐकत आहात आणि याला स्वीकार करा. बाळा, या क्षणाला खूप काही चिंतेत राहण्याची गरज नाही. तुझं कोणीही वाईट करणाऱ्या त्या विरोधापासून मी तुझं रक्षण करत आहे आणि करणार देखील आहे. तेव्हा शांत हो आणि एकाग्र चित्ताने देवाचे ध्यान करा, चिंतन करा, मनन करा. तुमचे ते येणारे संकट देवच टाळू शकतात. तेव्हा निश्चिंत रहा आणि काळजीमुक्त रहा. जे कोणी आज तुझा विरोध करत आहेत त्यापासून मी तुझे संरक्षण करणार आहे आणि त्यांना योग्य ते शासन देणार आहे. त्यात शंका ठेवू नका. बाळा, तू हा संदेश इथवर ऐकला आहे. तू माझ्या शक्तीचे अनुभव करशील आणि तुला ते निरंतर प्राप्त होतील. तुझा देव आज तुला सांगत आहे की तुमच्या पुढील काही काळात तुम्हाला ते आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहेत ज्यासाठी तुम्ही आज आणि खूप काही प्रार्थना केली आहे. ते तुमच्या कार्यांमुळे तुम्हाला प्राप्त होणार आहेत. तेव्हा कार्यात गती येणार हे नक्कीच. तुम्ही देवाचा सकारात्मक संदेश ऐकत आहात. देवाने तुम्हाला या संदेशाद्वारा खूप काही आशीर्वाद आणि चमत्कार देऊ केले आहेत. ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी देवाची इच्छा आहे आणि तुम्ही त्या आनंदाने भरून जाल आणि सर्व काही सुख प्राप्त कराल. हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना. देव तुमच्यासाठी ते अफाट आशीर्वाद आणि चमत्कार पाठवू इच्छितात. ते घेण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देवाची इच्छा आहे. देव तुमच्या जवळून तुम्हाला ते त्रासदायक असलेले नाते दूर नेणार आहेत. तुमच्या जवळ ते सकारात्मक नाते ठेवणार आहेत आणि तुमच्यासाठी जे तुमचे विरोधक आहे त्यांना सुद्धा देव शांत करणार आहे. तेव्हा काळजी नसावी. तुम्ही दैवी संदेश ऐकत आहात. या संदेशावर संपूर्णपणे विश्वास ठेवा. देवाच्या अद्भुत चमत्कारांना तुम्ही लवकरच प्राप्त कराल आणि ते अनुभव तुमच्यासाठी खूप काही मौल्यवान ठरणार आहेत. कारण देव तुमच्यासाठी ते करणार आहेत जे तुम्ही देवांजवळ प्रार्थना करत आहात. ते तुम्हाला लवकरच प्राप्त हो. हीच स्वामी चरणी प्रार्थना आणि विनंती. देव तुमचे आरोग्य उत्तम ठेवो. तुम्हाला कुठलीही कमतरता न भासू देव आणि तुमच्या घरी ते सुख, आनंद आणि वैभव देव. ही स्वामी चरणी प्रार्थना. तुम्हाला अगदी आनंदात हसत खेळत ठेवत. ही स्वामी चरणी प्रार्थना. हा दैवी संदेश तुम्ही श्रद्धेने ऐकला आहेत. तेव्हा देव तुमच्यावर निरंतर कृपा करोत, तुमच्या इच्छा पूर्ण करोत. श्री स्वामी समर्थ लिहायला किंवा नाम घोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.